कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर्वेश्वरा, माझा सगळा अभ्यास झालाय, फक्त पेपर लिहिण्यासाठी मला वेळ पुरू दे बस। निशी निशी, ही बघ पत्रिका कशी आहे? हो छान आहे। निशी निशी निशी, राव जरा, कसं दिसतं? वा वा वा, अरे वा, मस्त दिसता। परीक्षेला हारच घालून गेले असते। हे घे, तू फक्त आशीर्वाद दे। चांगलो ली पेपर। बरं मी येते। हा, निशी, पेपर नीट लिही आणि असं पुस्तकात मान टाकून जाऊ नकोस रस्त्यावरून जाताना। हो नाही जात, येते मी। थांब थांब थांब, अगो दही साखर रावला, 2च मिनिटात आहे, लगेच आणते मी। हा, आले आले आले, मी दही साखर घेऊन आले। बाय माझे ओवी, हे घ्या मॅडम आणि छान पेपर लिहा। फायनली फायनली तुझ्याच एक्झाम संपणार आहे, आपण रात्रभर बसून गप्पा मारूया। बरं। ए नो वेट, आधी तुझे ब्लाउज ऑल्टरेशनला देऊया ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे। लेट्स डू वन थिंग, मी टेलरकडे जाते, तू फ्री झालीस की लगेच तिकडे। अगं हो हो हो, आधी मला जाऊ तर दे। नाही म्हणजे लास्ट पेपर असला तरी वेळेत पोचायला हवं। येते मी। ऑल द बेस्ट। थँक्यू। सावकाश दाखव। हे घे। पण मावशी, माझी कुठे परीक्षा आहे? अगो आपण रोजच आपल्या नकळत कुठली ना कुठली परीक्षा देतच असता, आणि बाकीची माणसं मनातल्या मनात आपणाक पास नापास करत असतात। तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक परीक्षेत तू छान पास होशील। घे। सर्वेश्वरा, आज बस जा काही केलंस तर सगळा चांगलाच केलंस, काय एक तक्रार नाही, काहीच मागणार नाही। आमच्यावर जशी कृपादृष्टी ठेवलंस ना, तशीच फक्त आमच्या लेखीवर ठेव। आमचा निशी हा घर सोडून, हा देश सोडून परदेशात जाणारा, कायम त्याच्या पाठीशी राहू सर्वेश्वरा, आणि या योजलेला कार्य या सिद्धिकने एवढाच कायता मागणा। पत्रिका पण छापून झाली हो लेकीच्या लग्नाचे, आणि माझ्या लेकाच्या लग्नाचा विषय पण नाही। मेघना, जरा एक कप चाय मिलेगी?
मेघना, मेघना, क्या हुआ? क्या सोच रही हो तुम? नीरज ने कुछ कहा क्या? साहेब, आज बऱ्याच दिवसांनी नीरजने मला मॉम म्हणून हाक मारली. हे ऐकून मला काय वाटलं असेल इसका तो मैं जरा भी अंदाजा नहीं होगा साहब. मैं समझ सकता हूँ. मैंने कहा था ना, उसे थोड़ा वक्त दे दो. माझा मुलगा मला परत मिळाला. माझा नीरज माझ्याकडे परत आला. हो 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 दादा, अरे हो हो, मी कळवते तुला, काही काळजी करू नकोस. हा चल ठेवते. हा अहो, माझ्या दादाचा फोन होता. अगो त्याका फोनवर आमंत्रण दिलंय ना आपण. आता घरी जाऊन पत्रिका मी नाही, माझ्याकडे वेळ नाही मंजू आता. अहो, फोन कशासाठी केला होता ते तरी विचारा आधी. का काय काय झालं काय? अहो, निशीचं लग्न हे समजल्यापासून ना चारू नुसती इकडे यायला नाचत होती. आणि मी दादाला सांगितलं होतं ना आज निशीची परीक्षा संपते म्हणून. त्याने चारूला पाठवून दिलंय. किती दिवसांनी चारूला बघणार आहे. का औषिक बघू गेली होती तेव्हा भेटली नाही तुका? हो, पण तेव्हा ती घरी नव्हती. हा, येऊन दे येऊन दे. काय नाव गो त्याचा? चारू. हा, चारू. चारू लहानपणी इला ना की नुसता माझ्या मागसून दायची दायची करत फिरायचा. बरं झालं, बऱ्याच दिवसांनी येता आणि निमित्त पण चांगला गावला. हा, काय गो, कोण येता? उमाताई, चारू येते, माझी भाची. आताच माझ्या दादाचा फोन आला होता. हे बाय म्हणजे आताच देवाक आमंत्रण दिलं लग्नाचा आणि हय तुका फोन येलो. शुभ शकूनच म्हणायचा. काय झालं काका? काय रिक्षा बंद पडली हो. अरे बापरे, मग आता? मला नाही वाटत चालू होईल. आणि तुम्हाला दुसरी रिक्षा पण मिळणार नाही ताई, तुम्हाला पायी जावं लागेल. ठीक आहे, मी बघते काहीतरी. बरं, किती झाले? ताई 50 रुपये झाले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.